त्यामुळे या सगळ्याचा विचार सत्ताधारी आणि विरोधक येत्या काळात करतात का हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असणार आहे। बातमी मुंबईतून आहे। पुढची बातमी मुंबई महापौर पदासंदर्भातली आहे। मुंबई महापौर आणि उपमहापौर आज निवडीवरती शिक्कामोर्तब होणार आहे। देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या चर्चेची शक्यता आहे। तसंच मुंबई भाजपच्या कोर कमिटीची फडणवीस बैठक सुद्धा घेण्याची शक्यता आहे। आज मुंबईमध्ये किंवा उद्या महापौर पदाचा भाजप अर्ज दाखल करणार असल्याचं समजतंय। महापौर पदासोबतच उपमहापौर पदावरही भाजप दावा करू शकतं असं सूत्रांकडून समजतंय। भाजपच्या दाव्यानंतर शिवसेनेच्या भूमिकेकडे आता लक्ष असणार आहे। तसंच ठाकरे गटही उमेदवार देण्याची शक्यता आहे। आपण पाहतोय भाजपच्या दाव्यानंतर शिवसेनेच्या भूमिकेकडे सध्या लक्ष लागलेलं आहे। देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेमध्ये चर्चेची शक्यता आहे। ठाकरे गटही उमेदवार देण्याची शक्यता आहे। त्यामुळे काय होतंय सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार। या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात। माझा सहकारी मनोज दयाकर सध्या आपल्या सोबत आहे। मनोज, आपण बघतोय की एकीकडे महापौर पदावरती तर भाजप दावा करत होतच, मात्र आता उपमहापौर पदावरती सुद्धा भाजप दावा करू शकतं असं कळतंय आणि एकनाथ शिंदे आणि फडणवीसांमध्ये सुद्धा बैठक होणार आहे। काय घडू शकतं या बैठकीत आणि काय चर्चेअंती निर्णय होऊ शकतो? बरोबर सिद्धेश, आपण बघितलं सर्वांचं लक्ष लागलेलं आहे ते महापौर कोण होणार याकडे। आणि आत्ताच आपण या ठिकाणी माहिती अशी बघतोय की भाजपकडून महापौर तसंच उपमहापौर या दोन्ही पदावरती दावा हा केला जात आहे आणि मुंबई महापौर आणि उपमहापौर या निवडीवर आज शिक्कामोर्तब होणार आहे। आणि आपण म्हणतो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मध्ये या संदर्भात चर्चा देखील होण्याची शक्यता आहे। कारण की आपण बघितलं तर एकनाथ शिंदे यांना महापौरपदी आपण म्हणतो उल्हासनगर, कल्याण डोंबिवली आणि ठाणे हे दिलं आहे आणि त्या बदलामध्ये आता मुंबईचा महापौर आणि उपमहापौर पद मागणं हे भाजपची शक्यता आणि तसेच मुंबईच्या भाजपची कमिटीची सोबत देखील मुख्यमंत्री बैठक घेण्याची शक्यता आहे। आणि उद्या मुंबईचा महापौर पदाबाबत भाजप अर्ज देखील दाखल करणार आहे। महापौर पदासोबत उपमहापौर पदावरही भाजपने दावा केल्याची सूत्रांची माहितीही मिळत आहे। भाजपच्या या दाव्यानंतर शिवसेना काय भूमिका घेत आहे याकडे लक्ष लागलेलं आहे। कारण की शिवसेनेकडनं देखील आपण बघितलं उपमुख्यमंत्री पदासाठी उमेदवार देण्यात आलेले आहेत, पण मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्यामध्ये चर्चा होऊन काय चर्चा निघते यामध्ये आणि भाजप जे दावा करते त्यावरती शिवसेना काय भूमिका घेणे हे देखील बघणं गरजेचं आहे। नक्कीच। धन्यवाद मनोज, तू दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल।